मध्यवर्ती कारागृह येथील तोफ गाड्यांना ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानने दिले नवीन रूप। सह्याद्री प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष गड संवर्धनाचे काम करत असून गडाचे पावित्र्य आणि त्याचबरोबर संवर्धन करत गडांची डागडुजी, बुरुज दुरुस्ती, महादरवाजे, तोफ गाडे, स्वच्छता, जनजागृती करत असून या मोहिमेमध्ये हजारो दुर्गसेवक तन मन धन लावून काम करत आहेत। दुर्गसेवकांचे गडावर तसेच तेथील वास्तूवर लक्ष ठेवून तेथील वेळोवेळी गड किल्ल्यांना नवसंजीवनी देण्याचे काम करत आहे। ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे पडक्या स्वरूपात असलेल्या तोफांना सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर व संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने तोफगाडे बनवून काही वर्षापूर्वी नवसंजीवनी देण्यात आली। त्यांच्या संवर्धनाकरता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर विभाग यांनी परवानगी मागितली असता कारागृह अधीक्षक राणी भोसले यांनी तात्काळ परवानगी दिली। ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे असलेले तोफगाडे सुव्यवस्थित राहण्याकरिता सह्याद्री प्रतिष्ठान उल्हासनगर दुर्गसेवकांच्या वतीने तोफगाड्यांना स्वच्छ करून त्यांचे पावसाच्या पाण्यापासून त्यांचे झीज होऊ नये, खराब होऊ नये याकरिता शाकारणी करण्यात आली। सदर मोहिमेत तोफांना निळ्या, चंदेरी, तैलीय रंगाने तर तोफगाड्यांना जलरोधक राखाडी रंगाने रंगवण्यात आले। दरवर्षी या पद्धतीने या तोफगाड्यांना शाकारणी करण्यात येते। तसेच दुर्गसेवक व सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेकर यांनी सांगितले। यावेळी संगीता जाधव, संजय सडली, भावेश शार्दूल, साई जाधव, दुर्गसेवक यांच्या प्रयत्नांनी तोफा व तोफगाड्यांना नवसंजीवनी देण्यात आली।